नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण मार्केटसारखी आलू भुजियाची रेसिपी बघणार आहोत। तर रेसिपी पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, इथे मी 4 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर 2 वाटी बेसन पीठ, जिरेपूड, लाल तिखट, चाट मसाला, कसुरी मेथी मी भाजून घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे आणि धनेपूड आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। तर इथे तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी आमचूर पावडर देखील वापरू शकता। तर आता ही बटाटे मॅश करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व जे आपण जिन्नस घेतलेले आहे ते याच्यामध्ये आपल्याला चाळून ॲड करायचे आहे, कारण की आलू भुजिया जी आहे ती एकदम स्मूथ असते, त्यामुळे हे सर्व जिन्नस आपण येथे चाळून घेणार आहोत। तर याच्यामध्ये सर्व आपण एक एक चमचा घेतलेला आहे आणि जे चाट मसाला आहे तो फक्त इथे मी 2 ते 2.5 चमचे घेतलेला आहे, जेणेकरून चाट मसाल्याने आलू भुजियाचा एकदम टेस्ट छान लागते। त्याच्यानंतर चाळून घेताना इथं तुम्हाला दिसत आहे जे कसुरी मेथी आपण भाजून घेतलेली होती त्यातली थोडीशी जी काटे आहेत त्या अशा वर राहिलेल्या आहेत। त्याच्यानंतर इथे मी आपण पोहे खातो तो 2 चमचे इथे मी तेल ॲड केलेलं आहे आणि टेबलस्पून मला तर इथे मी 1 टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे आणि हे आता सर्व आपल्याला बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं करून बेसन पीठ ॲड करायचं आहे। तुम्ही बेसन पिठाबरोबरच 2 चमचे तांदळाचं पीठ देखील ॲड करू शकता, त्याने देखील आलू भुजिया एकदम कुरकुरीत होते। तर आता आपण बटाट्यामध्ये जेवढं बेसन पीठ बसेल तेवढं इथे आपण मिक्स करणार आहोत। फक्त एकदम जास्त प्रमाणामध्ये देखील बेसन पीठ ॲड करायचं नाही, नाहीतर त्याची टेस्ट फक्त बेसन पिठाच्या शेवसारखीच लागते, आलू भुजियासारखी त्याची टेस्ट लागत नाही। तर इथे थोडं थोडं करून मी जेवढं बेसन पीठ घेतलेलं होतं ते सर्व बेसन पीठ मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे मी 4 बटाटे घेतलेले होते, तर 4 बटाट्यांसाठी इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आता मी बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकदम कठीण देखील आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा नाही, तर थोडासा सैलसरच असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर परत मी इथे 1 चमचा थोडंसं तेल इथे ॲड करून घेतलेलं आहे पिठामध्ये, जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित परत एकदा मिक्स करता येईल आणि हाताला चिकटणार नाही। तर आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे, तर त्यात आपण साईडला ठेवूया आणि इथे मी आता शेवगा घेतलेला आहे, त्याला मी शेवची चकती घालून घेतलेली आहे। तर इथे मी एकदम लहान साईजची चकती याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याला मी शेवग्याला जे आहे ते तेल लावून घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण जे पीठ तयार केलेलं होतं ते आता इथे आपण चमच्यानं भरून घ्यायचं आहे आणि पीठ भरत असतानाच मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी तेल ठेवलेलं होतं। तर आता आपलं तेल देखील तापलेलं आहे, तर आता आपण पहिल्यांदा शेवगा भरून घेऊया। आता इथे तेल तापलेलं आहे, तर इथे मी थोडंसं त्याच्यामध्ये पीठ टाकून बघितलेलं आहे, तर इथे आपलं तेल देखील गरम झालेलं आहे। तर तेल जास्त देखील कडकडीत करायचं नाही, जर तुम्ही तेल जास्त कडकडीत केलं तर ही बटाटा शेव आहे, त्यामुळे बटाटा लगेच लाल कलर करतो, त्यामुळे इथे एकदम कडकडीत देखील आपल्याला तेल गरम करायचं नाही। आणि शेव आपण तेलामध्ये टाकल्यानंतर त्याचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला शेव पलटी मारून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनटंच आपल्याला शेव तेलामध्ये ठेवायची आहे। जास्त वेळ शेव जर तुम्ही तेलामध्ये ठेवली तर त्याचा कलर पूर्णपणे लालबुंद होतो, तर असा पिवळसर कलर शेवचा दिसला पाहिजे। तर एकदम मस्त अशी आलू भुजिया तयार होते। तर एक करून दाखवलेले आहे, परत आणि मी दुसरा शेवगा भरून परत आणि तेलामध्ये दुसरा शेवगा मी सोडून घेतलेला आहे। तर इथे तुम्हाला दिसत आहे बुडबुड्या कमी झाल्यानंतरच मी शेव पलटी करून घेतलेली आहे। तर शेवगा भरत असताना शेवगा तुम्ही पूर्णपणे भरायचा आहे आणि त्यातला पूर्णपणे, जर तुमचा शेवगा लहान असेल तर पूर्णपणे सर्व शेवगा तुम्ही तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे, जेणेकरून इथे माझ्याकडून आता मी अर्धा शेवगा भरल्यानंतर मी थोडंसं त्याच्या तेलामध्ये सोडल्यामुळे थोडीशी शेव जी आहे ती तुटल्यासारखी झालेली आहे। आणि अगोदरची जी शेव केलेली होती ना, तर ती शेव आमच्या लहान बाळांनी खाऊन देखील घेतलेली होती। एकदम मस्त अशी ही आलू भुजियाची शेव जी आहे ती झालेली होती। तर मंडळी, अशा प्रकारे मी सगळी जी शेव आहे आलू भुजिया आहे ती करून घेतलेली आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आलू भुजिया करून बघा, एकदम मार्केटसारखी होते, एकदम हल्दीराम स्टाईल अशी ही आलू भुजियाची शेव आहे। तर मंडळी, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी, चला आता इथे आपली सगळी शेव करून झालेली आहे आणि आता इथे ही आपण एकदम मिक्स करून घेणार आहोत। तर एकदम कुरकुरीत अशी ही शेव तयार झालेली आहे। तर इथे आपण चाट मसाला ऑलरेडी
जे पीठ आहे ते मळताना आपण याच्यामध्ये ॲड केलेला होता. पण जर तुम्हाला थोडासा अजून ॲड करायचा असेल तर शेव जेव्हा गरम आहे तेव्हाच त्याच्यामध्ये थोडासा वरून देखील चाट मसाला ॲड करायचा आहे. अशानं जी आलू भुजिया आहे ती एकदम मस्त लागते. तर प्रत्येक वेळेस मी व्हिडिओमध्ये शेव असं म्हटलेलं आहे, तर ही शेवच आहे, फक्त आलू आपण मिक्स केल्यामुळे त्याला आलू भुजिया असं म्हटलं